हॅलो, वेलकम टू माय चॅनल स्टडी बेस्ट. तर आज आपण सायन्स 1चे इम्पॉर्टंट MCQ आज आपण पाहणार आहोत. MCQ आपल्या क्वेश्चन 1मध्ये येतो, 5 मार्क्ससाठी असतं. तर आज मी चॅप्टर नंबर 1 आणि चॅप्टर नंबर 2, चॅप्टर नंबर 1 ग्रॅव्हिटेशन आणि चॅप्टर नंबर 2 पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट या चॅप्टरवर MCQ घेणार आहे. तुम्ही आन्सर देण्याचा प्रयत्न करा आणि कमेंट बॉक्समध्ये टाका की तुमचा स्कोर किती आलेला आहे. तर सर्वात पहिला MCQ बघा काय. पहिल्यांदा क्वेश्चन काय असतो पाहूया. क्वेश्चन आपल्याला असतो एक्झाममध्ये क्वेश्चन 1 सायन्स 1मध्ये, चूज द करेक्ट ऑप्शन इन अ मल्टिपल चॉईस आन्सर फॉर द फॉलोइंग क्वेश्चन. आपण त्याला MCQ म्हणतो. म्हणजे आपल्याला इथे रिकाम्या जागा भरायचे 4 ऑप्शन दिलेले असतात. मग हे 5 मार्काला येतो, खूप इम्पॉर्टंट असतं. तर प्रत्येक चॅप्टरचे मी काही इम्पॉर्टंट जे आहेत MCQ जे एक्झामला आत्तापर्यंत आलेले आहेत, तसे जास्त चान्सेस आहेत की ते एक्झामला येऊ शकतात असे MCQ मी घेणार आहे. तर त्याचे आन्सर देण्याचा प्रयत्न करा आणि कमेंट बॉक्समध्ये किती स्कोर आला ते नक्की सांगा. तर पहिला MCQ पहा. अ डॅश डॅश इज नेसेसरी टू चेंज द स्पीड ॲज वेल एज डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ ऑब्जेक्ट, फोर्स, इनर्शिया, मोमेंटम आणि मोशन. तर आपल्याला माहीत आहे कुठलंही ऑब्जेक्ट जर आहे त्याचं जर स्पीड किंवा डायरेक्शन ऑफ मोशन जर चेंज करायचं असेल तर आपल्याला सर्वात इम्पॉर्टंट जो फॅक्टर आहे तो म्हणजे फोर्स. म्हणजे याचा आन्सर काय ना, फोर्स. हे आपण 9thमध्ये ऑलरेडी पाहिलेलं आहे. ठीक आहे, याचा आन्सर येईल ए, फोर्स. त्यानंतर पहा सेकंड MCQ. सेकंड MCQ बघा. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड द स्टार इज डॅश डॅश, सर्क्युलर, लिनियर, टुवर्ड्स द फोकल पॉईंट, इलिप्टिकल. हा आपला सर्वात इम्पॉर्टंट लॉ एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूचा आहे, केपलर्स फर्स्ट लॉ. याचा आन्सर आला असेल तुम्हाला. इलिप्टिकल याचा आन्सर आहे. ऑप्शन डी इज करेक्ट ऑप्शन, इलिप्टिकल. फर्स्ट लॉ आपल्याला माहीत आहे, केपलर्स फर्स्ट लॉ. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अ इलिप्स विथ सन ॲट वन ऑफ द ऑर्बिट, वन ऑफ द फोकाय. तर त्यामुळे या केपलर्स फर्स्ट लॉचा कन्सेप्ट यूज करून याचं आन्सर काय तर इलिप्टिकल शेपमध्ये असतं आपलं जे ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड द स्टार. तर याचा आन्सर येईल ऑप्शन डी, इलिप्टिकल. त्यानंतर पहा नेक्स्ट MCQ पहा. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द डॅश डॅश ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. हा पण आपला इम्पॉर्टंट केपलर्स थर्ड लॉ. तुम्हाला केपलर्स लॉवर एक्झाममध्ये प्रश्न असतोच. जर तुमचा प्रश्न नाही आला कुठे तर MCQमध्ये तो प्रश्न येतोच. मग याचे ऑप्शन बघा, स्क्वेअर, स्क्वेअर रूट, क्यूब आणि क्यूब रूट. तर आपल्याला सर्वांना माहीत आहे की केपलर्स थर्ड लॉ काय आहे, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. म्हणजे हेच जे स्टेटमेंट दिले आहे. टी म्हणजे काय असतं, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. आर म्हणजे काय असतं, आर म्हणजे मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन असतं. म्हणजे पण आर क्यूब म्हटले म्हणजे इथे आन्सर काय ना, सी येणार, क्यूब. टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब म्हणजे याचा आन्सर काय ना, आर म्हणजे काय आहे, मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. याचा आन्सर काय ना, सी क्यूब येणार. त्यानंतर पहा नेक्स्ट MCQ, फोर्थ MCQ. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू बॉडीज इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मासेस ऑफ दीज बॉडीज अँड इज डॅश डॅश ऑफ अ डिस्टन्स बिटवीन देम. खूप इम्पॉर्टंट लॉ आहे. आपल्याला एक्झामला विचारला जाऊ शकतो स्टेटमेंट म्हणून, किंवा 2 मार्क्सला पण विचारलं जाऊ शकतो, किंवा MCQमध्ये असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सर्वांना यासाठी एक सिम्पल फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. F इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ मासेस अँड इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजे याचा आन्सर काय येईल, ए, इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. तर याचा ऑप्शन ए तर आपला आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. हा लॉ सर्वांना पाठ असणे गरजेचं आहे. त्यानंतर पहा नेक्स्ट MCQ, फिफ्थ MCQ. द व्हॅल्यू ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट कॅपिटल G इन SI युनिट इज. याची व्हॅल्यू तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. ही व्हॅल्यू तुम्हाला MCQमध्ये तर यूजच आहे, तर त्याचबरोबर तुम्ही जेव्हा कोणतेही न्यूमरिकल सॉल्व करसाल त्यावेळेस जर आपल्याला एक्झाममध्ये दिली नसेल तर त्यावेळेस हे महत्त्वाची आहे. तर याची व्हॅल्यू आहे 6.673 ×
10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. तर याचं युनिट जे आहे यामध्ये सुद्धा काही काही आपल्याला चुकून जाऊ शकतं. याचं युनिट पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. ठीक आहे. तर हे आहे कॅपिटल जी. स्मॉल जी आणि कॅपिटल जी वेगळं असतं. कॅपिटल जी काय आहे, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, जो आपल्याला जर न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन जर येत असेल तर त्यामध्ये तुम्हाला हे कॅपिटल जी बद्दल तुम्हाला व्यवस्थित माहिती कळेल. तर कॅपिटल जीची व्हॅल्यू काय असणार आहे, 6.673. आपण कधी कधी 6.67 घेतो, पण त्याच्या पुढची पण व्हॅल्यू आपल्याला माहीत पाहिजे. 6.673 आहे आणि इंटू 10⁻11 आहे आणि युनिट न्यूटन मीटर म्हणजे याचं ऑप्शन ए येणार. हे आलं असेल तुमचं सर्वांचं आन्सर. त्यानंतर पहा नेक्स्ट MCQ पहा काय आहे. द डॅश डॅश फोर्स इज मच विकर दॅन द अदर फोर्स इन नेचर. आता ऑप्शनहून हे आन्सर लिहायचं आहे. काय आहे, ग्रॅव्हिटेशनल आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक आहे, न्यूक्लिअर फोर्स आहे आणि इंटरमॉलिक्युलर आहे. आता हे MCQ तुम्ही असं सहजासहजी तुम्हाला सापडणार नाही, पण तुम्ही जर बुक व्यवस्थित वाचला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला थोडासा कन्सेप्ट दिलेला आहे, कोणता फोर्स वीक आहे, कोणता फोर्स. तर याचा आन्सर येतं ग्रॅव्हिटेशनल फोर्स. या चारीमध्ये जर कम्पेअर केलं तर सर्वात विकर असेल जो नेचरपेक्षा तो आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर. त्यानंतर पहा नेक्स्ट MCQ, 7th MCQ. द व्हॅल्यू ऑफ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन. आता ॲक्सलरेशन असतं, पण जेव्हा ग्रॅव्हिटेशनमध्ये असतं ग्रॅव्हिटेशन ॲक्सलरेशन, त्याला आपण काय म्हणतो, स्मॉल जीनं डिनोट करतो, ज्याची व्हॅल्यू 9.8 असते. आपण जनरल घेतो. तर आपल्याला 4 ऑप्शन दिले आहेत. ऑप्शनवर आन्सर लिहायचं आहे. हायेस्ट ॲट पोल्स, हायेस्ट ॲट इक्वेटर, सेम एव्हरीवेअर ऑन द सर्फेस ऑफ अर्थ, लोएस्ट ॲट द पोल्स. तर याचा आन्सर येईल हायेस्ट ॲट द पोल्स. कसं काय येईल पहा, ऑप्शन ए. तर बघा व्हॅल्यू ऑफ जी इन नॉर्मल काय आहे, 9.8. आता यामध्ये पोल्स एक असतात आणि इक्वेटर एक असतात. पोल्सच्या वेळेस व्हॅल्यू जीची 9.83 असते, तर इक्वेटरच्या वेळेस काय असते, 9.78 असते. म्हणजे या ठिकाणी आपण काय सांगतो, हायेस्ट ॲट पोल्स येणार, म्हणजे ऑप्शन ए. तर तुम्हाला एक्झाममध्ये MCQ वेगवेगळ्या प्रकारे विचारले जाऊ शकतात. पोल्सला काय आहे किंवा इक्वेटरला काय आहे. तर तुम्हाला जर सर्व व्हॅल्यू जर पाठ असतील तर तुम्हाला कुठलाही MCQ यामधला सॉल्व्ह करता येईल. तर या MCQचा आन्सर काय, हायेस्ट ॲट पोल्स, दॅट इज 9.83 असते या ठिकाणी. ठीक आहे. त्यानंतर पहा नेक्स्ट MCQ काय दिलेला आहे बघा. आत्ताच मी म्हटलं ते आली. द व्हॅल्यू ऑफ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलेशन जी इज डॅट डॅश ॲट इक्वेटर. आता तुम्हाला एक्झाममध्ये इक्वेटर विचारलं जाऊ शकतं किंवा पोल विचारले जाऊ शकतात किंवा जनरल व्हॅल्यू विचारली जाऊ शकते. तर याचा आन्सर काय, इक्वेटरला काय असते, व्हॅल्यू कमी असते आणि पोल्सला जास्त असते. इक्वेटरला कमी आहे म्हणजे काय आहे, 9.78 आणि पोल्सला 9.83 असते. आता तुम्हाला MCQ काही विचारलं सर, या ठिकाणी आपलं इक्वेटर विचारलेलं आहे, म्हणजे याचा आन्सर काय ना 9.78. ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन. त्यानंतर पहा नेक्स्ट MCQ बघा. द फ्री फॉल ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज पॉसिबल ओनली इन डॅश डॅश, एअर, व्हॅक्यूम, ऑन द सर्फेस ऑफ अर्थ, नन ऑफ दिस. हा खूपच इम्पॉर्टंट MCQ आहे. एक्झामला खूप वेळेस हा विचारला जातो, तर खूप जणांनी इथं कन्फ्यूज होत असतं. तर याचा आन्सर आहे फ्री फॉल, जो ट्रू फ्री फॉल आपण म्हणतो. कधी कधी MCQमध्ये आता हे फ्री फॉल असं म्हटलेलं आहे, ओनली पॉसिबल सगळीकडे असू शकतो, पण ट्रू फ्री फॉल जर आपल्याला MCQ असं स्पेसिफिक विचारलं तर याचा आन्सर काय, तर व्हॅक्यूम येतं, बी. तर याचा आन्सर काय आहे, बी, व्हॅक्यूम. ट्रू फ्री फॉल इथे पॉसिबल आहे. फ्री फॉल आपल्याला कन्सेप्ट आहे, त्या फ्री फॉलमध्ये जर आपण तुम्ही वाचलं बुकमध्ये, कन्सेप्टमध्ये, तुम्ही थोडंसं त्याचे वेगवेगळे एक्सपेरिमेंट वगैरे जर पाहिले तर तुम्हाला कळेल की व्हॅक्यूममध्ये हे फक्त आपण ट्रू फ्री फॉल म्हणू शकतो. बाकी ठिकाणी म्हणू शकतो, पण तिथं ट्रू फ्री फॉल म्हणू शकत नाही. तर याचा आन्सर बी आहे, व्हॅक्यूम. त्यानंतर पहा 10th MCQ बघा काय दिलेलं आहे. द वेट ऑफ ॲन ऑब्जेक्ट ऑन द मून इज नियरली डॅश डॅश ऑफ द वेट ऑफ अर्थ. तर हे आपल्याला खूप ठिकाणी यूज होतं आहे, न्यूमरिकल्समध्ये पण आपल्याला यूज होणार आहे. हे आपल्याला व्हॅल्यू पाठ पाहिजे. काय असते, 1/6 असते. याचं काय असतं, वेट ऑफ ॲन ऑब्जेक्ट ऑफ मून जे असतं 1/6 ऑफ वेट ऑफ अर्थ असतं. ठीक आहे. याचा आन्सर काय ना 1/6. यांचे न्यूमरिकल्स पण येऊ शकतात. याचा ऑप्शन आन्सर काय आहे, ए, 1/6. त्यानंतर 11th पहा. 11th MCQ बघा. अ पर्सन वेट्स 60 न्यूटन ऑन अ अर्थ, हिज वेट ऑन द मून विल बी. बघा आत्ताच जो वरचा 10वा जो MCQ आहे तोच कन्सेप्ट यूज केलेला आहे. 1/6 जे असतं म्हणजे 60चं 1/6 काय येणार, 60 × 1/6 10 येणार आणि न्यूटनमध्ये. मग हिज वेट ऑन द मून काय असणार, 10 न्यूटन. कधी कधी आपल्याला इकडचं दिलं असेल, मूनवरचं दिलं असेल तर अर्थचं काढा, अर्थचं दिलं असेल मूनचं काढा, असं वेगवेगळं विचारलं जाऊ शकतं. म्हणजे याचा आन्सर ऑप्शन डी आहे, 10 न्यूटन. त्यानंतर नेक्स्ट आपण पाहूया MCQ.
आता हे होते 11 MCQ आपल्या ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमधले. आता नेक्स्ट जो चॅप्टर आहे आपला सेकंड चॅप्टर कोणता आहे? पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. तर या चॅप्टरमधले आपण काही MCQ पाहणार आहोत. तर त्यामधलं पहा, डॉबरेनस लेड डाऊन द डॅश डॅश रूल. कोणता रूल होता? पिरियॉडिक रूल होता, मॉडर्न पिरियॉडिक होता, ट्रायड्स रूल होता, ऑक्टेव्ज होता. तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे डॉबरेनस कशाबरोबर येतो? ट्रायड्स. 3 गोष्टी होत्या, 3 एलिमेंट घेतले होते. न्यूलँड्स कशामध्ये आहे? ऑक्टेव्ह आहे. मॉडर्न काय आहे? मेंडेलिव्ह्ज काय आहे? पिरियॉडिक टेबल आहे. मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे. तर डॉबरेनसचे कधी काय आन्सर आहे ना? ट्रायड्स येणार. जे आपण घेतले नव्हते का, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, त्याचं एक्झाम्पल पण तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे. आपल्याला एक्झाममध्ये डॉबरेनस ट्रायड्स 2 मार्कला विचारलं जाऊ शकतं. तर याचं आहे ट्रायड्स येणार. ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन. त्यानंतर पहा नेक्स्ट MCQमध्ये पहा, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह इज अप्लिकेबल अप टू. आता तुम्हाला न्यूलँड्स लॉ आपल्याला माहीत पाहिजे ऑलरेडी. आणि न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह्ज जे आहे त्यामध्ये तुम्हाला माहीत आहे की हा कुठपर्यंत अप्लिकेबल आहे. तर हा एक छोटासा पॉईंट आहे. हा अप्लिकेबल कुठपर्यंत आहे? कॅल्शियमपर्यंत आहे. ऑप्शन बी कॅल्शियमपर्यंत. तुम्ही जर व्यवस्थित ते जे आपला बॉक्स दिलेला आहे आपल्या बुकमध्ये, न्यूलँड्स ऑक्टेव्ह्ज, तुमचं बुक असेल तर तुम्ही पाहू शकता. न्यूलँड्स ऑक्टेव्ह्जमध्ये एक बॉक्स दिलेला आहे. त्या बॉक्समध्ये जर बघितलं तर कॅल्शियमपर्यंतच तो व्यवस्थित अप्लिकेबल आहे. कॅल्शियम नंतर तो अप्लिकेबल होत नाही. म्हणून याचा आन्सर काय तर कॅल्शियम. ऑप्शन बी इज करेक्ट ऑप्शन. न्यूलँड लॉज ऑफ ऑक्टेव्ह. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट MCQ पहा. आता बघा, हा पण MCQ नीट व्यवस्थित लक्ष देऊन पहा. X and Y are 2 elements having similar properties which obey Newland's law of octaves. तर न्यूलँड लॉ ऑफ ऑक्टेव्ह हा X आणि Y एलिमेंट ओबे करतात. द मिनिमम अँड मॅक्झिमम नंबर ऑफ एलिमेंट्स इन बिटवीन X अँड Y आर रिस्पेक्टिव्हली. म्हणजे Xचं काय असेल आणि Yचा काय असेल, मिनिमम आणि मॅक्झिमम काय असेल. तर तुम्हाला माहीत आहे न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्हनुसार जर तुम्ही व्हॅल्यू पुट केली, समजा आता आपले ऑप्शन बघा 6 and 8, एवढा डिफरन्स तर नाही आहे. ऑक्टेव्हचा लॉ आहे, 8चा लॉ आहे. 8वा एलिमेंट हा म्हणजे 8व्या एलिमेंटची प्रॉपर्टी सेम असते. एव्हरी 8th एलिमेंट ऑफ द हॅड प्रॉपर्टी सिमिलर टू द फर्स्ट असं असतं. मग असं कुठल्याही ऑप्शनला येतं? ऑप्शन फक्त आपलं डी. ऑप्शन डी 6 and 13. म्हणजे जर 6व्या एलिमेंटची जी प्रॉपर्टी आहे तीच एलिमेंटची प्रॉपर्टी 13ला असते, म्हणजे 8th एलिमेंटला असते. म्हणजे ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर पाहूया नेक्स्ट MCQ. 15th MCQ बघा. ॲट द टाइम ऑफ मेंडेलिव्ह्ज डॅश डॅश एलिमेंट वर नोन. आता हा पण खूप MCQ खूप कन्फ्युजन असतो काही जणांना. आता डॉबरेनसच्या वेळेस खूप कमी एलिमेंट माहीत होते आपल्याला. न्यूलँड्सच्या वेळेस थोडेसे वाढले एलिमेंट्स ते माहीत झाले. त्यानंतर मेंडेलिव्ह्जच्या वेळेस थोडे जास्त एलिमेंट होते. तर त्याचा आकडा आपल्याला व्यवस्थित माहीत पाहिजे. आपल्या पुस्तकामध्ये दिलेला आहे 63 एलिमेंट्स नोन इन द मेंडेलिव्ह्ज पिरियॉडिक टेबल. म्हणजे मेंडेलिव्ह्ज पिरियॉडिक टेबल जेव्हा त्याने मांडला त्यावेळेस नोन एलिमेंट, त्यावेळेस किती एलिमेंट माहीत होते सर्वांना? 63 एलिमेंट्स माहीत होते फक्त. त्यानंतर पुढच्या सायंटिस्टच्या वेळेस पुन्हा आणखी वाढले एलिमेंट्स, पण त्यावेळेस आपल्याला किती फक्त 63 एलिमेंट्स माहीत होते. म्हणजे याचा आन्सर काय आहे ना? ऑप्शन सी 63. त्यानंतर पहा 16th MCQ. इन मेंडेलिव्ह्ज पिरियॉडिक टेबल इका सिलिकॉन वॉज लॅटर नेम्ड ॲज. आता तुम्हाला मेंडेलिव्ह्ज पिरियॉडिक टेबल सर्वांना माहीत पाहिजे पहिल्यांदा. त्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन मी आणखीन एक सांगतो तुम्हाला की त्यामध्ये मेरिट्स आणि डिमेरिट्स हे खूप विचारतात. लॉपेक्षाही मेरिट्स आणि डिमेरिट्सवर जास्त भर असतं. तर मेरिट्सचे तुम्हाला 3-4 पॉईंट आणि डिमेरिट्सचे 3-4 पॉईंट. याबद्दल पण नेक्स्ट जे क्वेश्चन आहे आता मी काय करणार आहे, ही सिरीज पूर्ण चालू करणार आहे. MCQ झाल्यानंतर पुन्हा सायंटिफिक रिझन असतील, पुन्हा त्यानंतर मोठे क्वेश्चन असतील, डायग्रामचे क्वेश्चन असतील, न्यूमरिकल्स असतील, सर्व मी घेणार आहे. तर आता पहिल्यांदा मी MCQ सर्व चॅप्टरचे घेणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा बघा 16चा आपलं जे MCQ आहे तर इका सिलिकॉनचं याचा आन्सर तर जर्मेनियम. हे खूपच इम्पॉर्टंट आहे. खूप वेळेस आपल्याला अशा प्रकारचे MCQ विचारले जातात. यामध्ये 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आपल्याला. जर्मेनियम कशाला म्हणतात नाव पुन्हा झालं, पुन्हा स्कँडियम कशाचं झालं आणि गॅलिलियम कशाचं झालं. ह्या जर 3 वस्तू आपल्याला लक्षात आपल्या ह्या जर 3 गोष्टी लक्षात आल्या एलिमेंट, तर आपलं जर पहिल्यांदाच तुम्हाला लक्षात ठेवा इका बोरान म्हटलं की कधी लक्षात ठेवायचं त्याचं काय आहे? स्कँडियम आहे. त्यानंतर आहे इका गॅलियम म्हटलं इका ॲल्युमिनियम म्हटलं की गॅलिलियम आहे.
आणि इका सिलिकॉन म्हटलं. आता या ठिकाणी आपलं इका सिलिकॉन विचारलं, मग त्याचा आन्सर काय तर जर्मेनियम. अरे या तिन्हीपैकी काही विचारलं जाऊ शकतं तुम्हाला. इका बोरॉन विचारलं शकतं, इका ॲल्युमिनियम विचारलं शकतं, इका सिलिकॉन विचारलं जाऊ शकतं. तर हे कशामध्ये आहे, खूप जणांना जर नवीन वाटत असेल तर तुम्ही पहा मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल, हे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्यामध्ये हे MCQ खूप वेळेस विचारले जातो. याचा आन्सर जर्मेनियम आहे, पण यामध्ये MCQ 3 प्रकारे विचारला जाऊ शकतो. तुम्हाला मॅच द पेअरमध्ये पण हा विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पहा नेक्स्ट MCQ बघा, 17th MCQ. इन अ मॉडर्न पिरियडिक टेबल द नंबर ऑफ कॉलम्स अँड प्रेड्स आर रिस्पेक्टिव्हली. तर आता आपण मॉडर्न पिरियडिक टेबल पाहणार आहोत. मॉडर्न पिरियडिक टेबल आपण सर्वांनी बघितलेलं आहे. त्या मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये जर तुम्ही बघितलं असेल की आपल्याला किती अगोदर आपल्याला कॉलम्स विचारले आणि त्यानंतर प्रेड्स विचारले आहेत. मग काय नाही याचा आन्सर 18 and 7 ऑप्शन सी, म्हणजे 18 कॉलम्स असतात आणि 7 प्रेड्स असतात. हे सर्वांना माहीत आहे. हे खूप सिम्पल क्वेश्चन आहे, जो की आपल्याला मागच्या पण मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलमध्ये पण आहे आणि मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये, त्यामुळे हे सर्वांना आलं असेल. नंबर ऑफ कॉलम्स हे सर्वांना माहीत आहे की 18 आहेत आणि प्रेड्स हे किती आहेत, 7 आहेत. त्यानंतर पहा नेक्स्ट MCQ, 18th MCQ. डॅश डॅश इज द आउटरमेट शेल ऑफ एलिमेंट्स ऑफ प्रेड 2. आता बघा तुम्ही प्रेड जेव्हा बघता तर कुठलाही प्रेड नंबर 1, प्रेड नंबर 2, प्रेड नंबर 3, प्रेड नंबर 4 असे बघता किंवा ग्रुप बघता, ग्रुप 1, ग्रुप 2, ग्रुप 3, तर त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की आउटरमेट सेलमध्ये किती एलिमेंट आहेत. ह्याचे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करता यायला पाहिजेत. त्यासाठी तुम्ही एक सिम्पल घ्यायचं, प्रेड 2 कोणकोणता आहे, त्या प्रेड 2चे एलिमेंटमध्ये पाहायचं की आउटरमोस्ट सेलमध्ये काय असतील. तर त्या अगोदर आपल्याला 9thमध्ये एक कन्सेप्ट झालेला आहे, के शेल, एल शेल, एम शेल, एन शेल. के शेल म्हणजे काय असतं, तिथं फक्त डुप्लेक्स असतं, म्हणजे 2पर्यंतच असतं. पुन्हा एलपर्यंत काय असतं, ऑक्टेट असतं, म्हणजे एक वाढत जातं. पुन्हा एम शेलमध्ये पुन्हा आणखीन 2888 येतं, पुन्हा एनमध्ये 28818 येतं. तर हे तुम्हाला 9thमध्ये झालेलं आहे. तेच कन्सेप्ट यूज करायचं आहे. प्रेड 2मध्ये काय असते, ऑप्शन बी, दॅट इज एल शेलपर्यंत असते. प्रेड 2मध्ये काय असते, एल शेलपर्यंत असते. त्यानंतर पहा नेक्स्ट MCQ नंबर 19. द ग्रुप्स 1 and 2 कॉन्स्टिट्यूट दॅट डॅश ब्लॉक. तुम्हाला एक्झाममध्ये असाही क्वेश्चन आहे, तो 4 मार्क्सला किंवा 5 मार्क्सला येतो क्वेश्चन की स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. त्यामध्ये तुम्हाला सर्व ब्लॉक्स माहीत पाहिजेत, त्या ब्लॉक्सच्या पोझिशन माहीत पाहिजेत, त्यामध्ये ब्लॉक्समधले कोणत्या एलिमेंटला काय म्हणतं ते पण माहीत पाहिजे. ते जर तुम्ही व्यवस्थित केलं तर त्यातले MCQ पण तुम्हाला येतील, 1 मार्क्स क्वेश्चन येतील, सर्व क्वेश्चन येतील. म्हणून याचा आन्सर आपल्याला जर मॉडर्न पिरियडिक टेबल जे आपल्याला असं व्हिज्युअलाइज जेव्हा करता आलं तर तुम्हाला कळेल की जे 1 आणि 2 जो ग्रुप आहे तो पूर्ण आहे एस ब्लॉक आहे, सर्वांना माहीत आहे आपल्याला. पुन्हा त्यानंतर जो मधला भाग आहे खाली गेलेला 3, 4, 5, 6, 7, 9, 1, 12पर्यंतचा जो आहे तो सगळा डी ब्लॉक आहे, पी ब्लॉक नाही, डी ब्लॉक आहे. आणि पी ब्लॉक कोणता असतो, जो दुसरा आहे 13, 14, 15, 16, 17, 18, हा काय आपला पी ब्लॉक आहे. आणि एफ ब्लॉक काय असतो, जो एफ ब्लॉक काय आहे, लॅन्थेनाइट ॲक्टिनाइट जी सिरीज आहे तो एफ ब्लॉक आहे. मग ग्रुप 1 आणि 2 कशामध्ये आहे आपले, ह्या स्पेसिफिक MCQचा आन्सर काय येणार, याचा ऑप्शन ए येणार, एस ब्लॉकमध्ये आहे. तर आपल्या एक्झाममध्ये पी ब्लॉक बद्दल जाऊ शकतं, डी ब्लॉक बद्दल विचारलं जाऊ शकतं, एफ ब्लॉक काही विचारलं जाऊ शकतं. तर त्यामुळे आपण रेडी असायला पाहिजे. आपल्याला स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल पूर्ण 5 मार्काचा क्वेश्चन येत असेल तर तुम्हाला MCQ पण पटपट येतील. त्यानंतर पहा 20th क्वेश्चन पहा काय येतं, विच पेअर ऑफ ॲटॉमिक नंबर रिप्रेझेंट्स एलिमेंट्स ऑफ सेम ग्रुप. आता हा पण क्वेश्चन तुम्हाला इंटरेस्टिंग आहे बघा. आता एखाद्या एलिमेंटचं ॲटॉमिक नंबर दिलेला आहे, त्यावरून तुम्हाला सेम ग्रुपमध्ये आहे का नाही ते ओळखायचं. आता 11 नंबर सर्वांना माहिती आहे. 11 नंबर काय आहे, आपल्याला 1 to 30, 20 तर मिनिमम एलिमेंट्स पार्ट पाहिजेत आपल्याला. त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पार्ट पाहिजे, त्यांचे सिम्बॉल माहीत पाहिजे, सर्व माहीत पाहिजे. Na 11th नंबरचं असतं, दॅट इज सोडियम म्हणतो आपण, आणि 19th नंबरचं असतं पोटॅशियम. आता जर तुम्ही 11th नंबर जर बघितलं तर हे कशामध्ये आहे, ग्रुप नंबर 1मध्ये आहे. तर के दॅट इज पोटॅशियम हे पण 19 जे आहे ते पण ग्रुप नंबर 1मध्ये आहे, म्हणजे हे दोन्ही एका ग्रुपमधली आहेत. म्हणून ह्याचा आन्सर ए येणार, 11 आणि 19. तुम्हाला एक व्हिज्युअलाइज करता यायला पाहिजे मॉडर्न पिरियडिक टेबल, त्यावर तुम्हाला हे आन्सर करता येतील. आता त्यानंतर तुमचे बाकीचे MCQ बाकीचे ऑप्शन जर बघितले 6, 12. आता 6 म्हणजे काय आपल्याला माहीत पाहिजे. पहिल्यांदा कार्बन आहे,
आणि 12 काय आहे, 12 आहे मॅग्नेशियम आहे. आता कार्बन तिकडे पी ब्लॉकमध्ये गेला आणि मॅग्नेशियम पार इकडे सेकंड ग्रुपमध्ये आला, म्हणजे हे तर येणार नाही. पुन्हा 416 पण येणार नाही, 817 येणार नाही. तर 8चा डिफरन्स 11, 19 असं पण तुम्ही ट्रिक लक्षात ठेवू शकता. आणि ऑप्शन ह्याचं ए येतं 11, 19. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, विच अमॉंग द फॉलोइंग एलिमेंट्स वुड लूज अन इलेक्ट्रॉन इझिली. खालीलपैकी कोणते एलिमेंट जर लवकर इझिली लूज करतील म्हणतात. मग आपल्याकडे मॅग्नेशियम आहे, सोडियम आहे, ॲल्युमिनियम आहे, क्लोरीन आहे. याचा आन्सर काय ना, सोडियम. कारण पहा मॅग्नेशियमचं जर आपण ॲटॉमिक नंबर पाहिला तर 12 आहे, म्हणजे 282 येतं. म्हणजे त्याला 2 एलिमेंट्स लूज करावे लागतील, मग त्याचं ऑक्टेट पूर्ण होईल. त्याचबरोबर जर ॲल्युमिनियम बघितलं तर 13 आहे, म्हणजे 283 आहे त्याचं, म्हणजे 3 इलेक्ट्रॉन्स त्याला लूज करावे लागतील. तर क्लोरीन तर खूप पुढे आहे, क्लोरीनचं 17 नंबर आहे, म्हणजे 287 आहे, 7 एलिमेंट लूज करावे लागतील. मग हे पण अवघड आहे. मग सर्वात सोपं कोणाला आहे, सोडियमला आहे, त्याचं 11 आहे, 281 आहे, त्याचं म्हणून आन्सर सोडियम आहे. तर त्यानंतर बघा नेक्स्ट, विच अमॉंग द फॉलोइंग इज अ लार्जेस्ट एलिमेंट. तर लार्जेस्ट एलिमेंट कोणता आहे, सोडियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम का कॅल्शियम. तर याचा आन्सर येतं पोटॅशियम. सर्वात लार्जेस्ट एलिमेंट कोणता आहे ना, पोटॅशियम आहे ना. त्यानंतर पहा नेक्स्ट MCQ, अरेंज द फॉलोइंग एलिमेंट्स इन ऑर्डर ऑफ फॉलोइंग डिक्रीजिंग मेटॅलिक कॅरेक्टर. तर मेटॅलिक कॅरेक्टर आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर हा पण खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. त्याचं गिव्ह रिझन पण आपल्याला खूप वेळेस विचारलं जातात. तर तुम्हाला प्रेडमध्ये काय आहे, ग्रुपमध्ये काय आहे, मेटॅलिक कॅरेक्टर कुठे वाढतं, पुन्हा नॉन मेटॅलिक कॅरेक्टर कुठं वाढतं, पुन्हा कमी कुठं होतं, हे सर्व माहीत पाहिजे. आता आपल्याला काही एलिमेंट दिलेले आहेत, सोडियम, सिलिकॉन दिलेलं आहे, क्लोरीन दिलेलं आहे, मॅग्नेशियम दिलेलं आहे आणि ॲल्युमिनियम दिलेलं आहे. आता सर्वांचे पहिल्यांदा आपल्याला व्हिज्युअलाइज करता यायला पाहिजे. पहिल्यांदा ॲटॉमिक नंबर सर्वांचे पाठ पाहिजे. Na दॅट इज सोडियम 11 आहे, सिलिकॉनचा आपला किती नंबर आहे, 14 नंबर आहे. आणि त्यानंतर क्लोरीन जो आहे, क्लोरीन तर पुढचं आहे, म्हणजे 17 आहे. आणि मॅग्नेशियम 12 आहे आणि ॲल्युमिनियम 13 आहे. आता हे सर्व जर तुम्ही नीट व्यवस्थित लक्ष बघत आहात, कोणतं काय सिमिलॅरिटी दिसते तुम्हाला, Na, Si आणि क्लोरीन, MgAl हे सर्व जे आहेत, हे जर तुम्ही बघितलं व्यवस्थित तर तुम्हाला 1 to 3 नंबरच्या प्रेडमध्ये तुम्हाला दिसतील. सोडियम 11 नंबर आहे, मॅग्नेशियम 12 नंबर, ॲल्युमिनियम 13, हे सर्व एका सेकंड प्रेडमध्ये येतात. तर तुम्हाला हे माहीत पाहिजे मेटॅलिक कॅरेक्टर्स काय होतात, डिक्रीज होत जातात. कुठून डिक्रीज होत जातात, लेफ्टपासून राईटपर्यंत डिक्रीज होत जातात. म्हणजे सोडियम 11 नंबर आहे, त्याचं हायेस्ट असणार मेटॅलिक कॅरेक्टर. मग त्यानंतर मॅग्नेशियमला थोडंसं कमी होणार, पुन्हा ॲल्युमिनियमला थोडंसं कमी होणार, पुन्हा सिलिकॉनला थोडंसं कमी होणार, पुन्हा त्यानंतर कोणता फॉस्फरस आहे त्याला थोडंसं कमी होणार, पुन्हा सल्फर कमी होणार, पुन्हा क्लोरीन कमी होणार. पण ते आपल्याला एलिमेंट दिले नाहीत. पण जे एलिमेंट दिलेत त्याचं जर कम्पेअर केलं तर मेटॅलिक कॅरेक्टर्स प्रेडमध्ये काय होत असतात, लेफ्ट टू राईट हे कमी होत जातात. हे कन्सेप्ट आपल्याला माहीत असेल तर याचा आपण आन्सर लिहू शकतो. म्हणजे याचा ऑप्शन काय येणार, बी येणार. त्यानंतर बघा 24th MCQ, विच वन ऑफ द फॉलोइंग डज नॉट इन्क्रीज व्हाईल मुव्हिंग डाऊन द ग्रुप ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. डज नॉट इन्क्रीज म्हटलेलं आहे, म्हणजे हे असं कोणता फॅक्टर आहे, ॲटॉमिक रेडियस, मेटॅलिक कॅरेक्टर, व्हॅलेन्सी आणि नंबर ऑफ शेल. आता आपल्याला वरून खाली यायचं आहे, ग्रुप म्हटले की वरून खाली यायचं आहे. कुठलाही एक ग्रुप घ्या, समजा आपण पहिला ग्रुप घेतला, पहिल्या ग्रुपमध्ये काय आहे, हायड्रोजन आहे, पुन्हा खाली काय आहे, 3 नंबरला लिथियम आहे, पुन्हा सोडियम आहे, पोटॅशियम आहे. तर यामध्ये जर तुम्ही बघितलं तर काय सेम असतं, ॲटॉमिक रेडियस, मेटॅलिक कॅरेक्टर हे सगळं बदलणार आहे, नंबर ऑफ शेल तर वाढत जातं, सगळं वाढणार आहे. पण त्यांची व्हॅलेन्सी काय असतं, जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, म्हणजे जर आता हायड्रोजनचं आपण काढून बघू, 1 आहे तर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 1, त्याची व्हॅलेन्सी 1 असा. लिथियम काय आहे, 2,1 आहे, त्याचं 1 येणार व्हॅलेन्सी. सोडियमची काय 2,8,1 आहे, म्हणजे 1 व्हॅलेन्सी येणार, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. त्यानंतर पोटॅशियमचं काय आहे 19 आहे, म्हणजे त्याचं 2,8,1 येतं, म्हणजे त्याचं पण 1 येतं. म्हणजे ह्यामध्ये तुम्ही जर बघितलं वरून खाली येत असाल तर यामध्ये सर्व सेम काय असतं, व्हॅलेन्सी सेम असते. तुम्ही असं ट्राय करून बघू शकता, सेकंड नंबरच्या प्रेडला बघू शकता, बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम ह्याला करू शकता, किंवा तुम्हाला जे पार्ट आहेत कुठलीही करू शकता. तर त्यामध्ये जर तुम्ही वरून खाली जर बघत असलं, डज नॉट इन्क्रीज होत असेल म्हणजे कॉन्स्टंट राहते त्या ठिकाणी, त्यामुळे याचा आन्सर काय ना, व्हॅलेन्सी येणार, ऑप्शन सी. त्यानंतर नेक्स्ट MCQ पहा, और मुव्हिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट ऑफ अ पिरियडिक टेबल द साईज ऑफ ॲटम. आता साईज म्हणजेच ॲटॉमिक साईज म्हणतं या ठिकाणी. लेफ्टपासून राईटला जायचं आहे आणि कशामध्ये बघतोय आपण, मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये बघतो, लेफ्टपासून राईटमध्ये जातं. कुठलाही एक आपण पिरियड घेऊ, समजा आपण 3rd नंबरचा घेतला. 3rd पिरियड आपल्याला माहीत पाहिजे 11-12 पासून चालू होतो.
काय आहे, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस आणि सल्फर असे कंटिन्यू एलिमेंट आहेत. तर यामध्ये तुम्ही लेफ्ट टू राईट जात असताना ॲटॉमिक साईज काय होत असते, या ठिकाणी डिक्रीज होत असते. आपल्याला हा कन्सेप्ट अगोदर माहीत पाहिजे की ॲटॉमिक साईज कशावर डिपेंड आहे. त्याचे नंबर पहिल्यांदा आपल्याला इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन जर आपल्याला सर्वांची माहीत असेल, त्याचे ॲटॉमिक नंबर जर माहीत असेल आणि प्रत्येकाची कन्सेप्ट जर माहीत असेल की ॲटॉमिक साईज कशावर डिपेंड आहे, ॲटॉमिक व्हॅलेन्सी कशावर डिपेंड आहे, पुन्हा मेटॅलिक कॅरेक्टर कशी चेंज होतात, तर त्यावरून आपण आन्सर लिहू शकतो. म्हणजे यांचा आन्सर काय ना, डिक्रीजेस येणार, ऑप्शन बी. त्यानंतर नेक्स्ट MCQ, विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स अबाउट which of the following statements about the modern periodic table is correct? 18 horizontal rows are known as parets. 77 vertical columns are known as parets. 17 vertical columns are known as groups and 7 horizontal rows are known as parets. तर तुम्हाला असं आदलं बदलून काही दिलेलं असेल, पण तुम्हाला व्यवस्थित आपल्याला यायला पाहिजे 18 वर्टिकल कॉलम्स आर कॉल्ड ॲज ग्रुप्स. हे एवढं आपलं करेक्ट आहे. बाकीचं प्रत्येका ठिकाणी चुकलेलं आहे. 7 व्हर्टिकल कॉलम्स म्हटलं आहे, कुठले 18 हॉरिझॉन्टल रो म्हटले, प्रेड्सच्या ठिकाणी ग्रुप म्हटले, ग्रुपच्या ठिकाणी प्रेड्स म्हटले, असं वेगवेगळं केलेलं आहे. पण आपल्याला व्यवस्थित आन्सर लिहिता यायला पाहिजे. तर 18 व्हर्टिकल कॉलम्स आर नोन ॲज ग्रुप्स इन मॉडर्न पिरियडिक टेबल. त्यानंतर पाहू नेक्स्ट MCQ नंबर 27. द डी ब्लॉक एलिमेंट आर कॉल्ड ॲज डॅट डॅश एलिमेंट, ट्रान्झिशन एलिमेंट, मेटलॉइड, नॉर्मल और इनर ट्रान्झिशन. तर याचा आन्सर आहे ट्रान्झिशन एलिमेंट. तुम्हाला जर हे स्ट्रक्चर जर माहीत असेल तर त्यामध्ये तुम्हाला हे कळून जाईल. या ब्लॉकला काय म्हणतो, इनर ट्रान्झिशन. आता हा असा MCQ विचारला जाऊ शकतो, या ब्लॉकला काय म्हणतात, इनर ट्रान्झिशन. एस ब्लॉकला काय, फर्स्ट ग्रुप आहे त्याला काय म्हणतं, अल्कली मेटल्स. सेकंड ग्रुप काय आहे, अल्कलाइन अर्थ मेटल्स. पण हॅलोजन कोणते आहेत, असं काहीही क्वेश्चन विचारलं जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही जर स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल हा 5 मार्काचा पूर्ण क्वेश्चन केला, तुमची MCQ पण त्यामध्ये कव्हर होतात. याचा आन्सर ट्रान्झिशन एलिमेंट येईल. त्यानंतर पहा 28th क्वेश्चन. द साईज ऑफ अ ॲटम इज इंडिकेटेड बाय इट्स ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक रेडियस, नंबर ऑफ शेल्स आणि ॲटॉमिक मास. आता कुठल्याही ॲटमची साईज जर काय आपल्या असेल ती ॲटॉमिक रेडियस असते, की हे आपल्या ॲटॉमिक रेडियस म्हणजेच आपण ॲटॉमिक साईज म्हणतो. आपल्याला बुकमध्ये दिलेलं आहे फॅक्टर्स जे आहेत वेगवेगळे अफेक्ट होतात. कोणकोणते फॅक्टर्स होत असतात, पिरियडिक ट्रेंड्स जे म्हणतो त्यामध्ये व्हॅलेन्सी आहे, ॲटॉमिक साईज आहे, असे वेगवेगळे आहेत. मेटॅलिक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. तर त्यामध्ये ॲटॉमिक साईज जी आहे त्यालाच आपण ॲटॉमिक रेडियस जे म्हणतो. हे काय असतं, जी साईज ऑफ ॲटम जी असते, आपण रेडियस जी असते तीच जी असते आपली साईज ऑफ ॲटम. म्हणजे न्यूक्लियसपासून जे शेवटचा जो इलेक्ट्रॉन आहे त्याचं जे अंतर आहे, जे आपण कुठल्याही सर्कलची कशी काढतो रेडियस, तीच असते ॲटॉमिक रेडियस. ते ऑप्शन बी येणार. त्यानंतर 29 बघा. डॅट डॅश इज द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस ऑफ अन ॲटम अँड इट्स आउटरमोस्ट सेल. मी आत्ता सांगितलं, याचा आन्सर काय ना, ॲटॉमिक रेडियस. सेम म्हणजे न्यूक्लियस ऑफ ॲटम आणि आउटरमोस्ट सेलमध्ये एखादा जो सर्कल आहे शेवटचा, त्यामधलं अंतर काय असणार, रेडियस असते. आप कुठलाही एक सर्कल गृहीत धरा, त्याची रेडियस कशी काढतो, सेंटरपासून शेवटचा गोलपर्यंतचं अंतर म्हणजेच रेडियस. याचा आन्सर तसंच येणार. त्यानंतर नेक्स्ट MCQ पहा. ॲटॉमिक रेडियस इज एक्सप्रेस्ड इन द युनिट. तर हे आपल्या बुकमध्ये दिलेलं आहे. याचा आन्सर आहे नॅनोमीटर. ऑप्शन बी पिकोमीटर. नॅनोमीटर म्हणजे 10⁻⁻⁶ असतं आणि पिकोमीटर म्हणजे काय असतं, 10⁻⁻12 मीटर. ॲटॉमिक साईज खूप छोटी असते. याचा आन्सर काय ना, पिकोमीटर येणार. कन्फ्यूज होऊ नका. याचा आन्सर आहे ना पिकोमीटर. 1 पिकोमीटर म्हणजे काय, कन्व्हर्शन सुद्धा विचारलं जाऊ शकतं. काय असतं, 10⁻⁻12 मीटर म्हणजे पिकोमीटर. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन. त्यानंतर नेक्स्ट MCQ. द टेंडन्सी ऑफ एलिमेंट टू फॉर्म अ कॅटायन इज द डॅश कॅरेक्टर ऑफ द एलिमेंट. तुम्हाला कॅटायन काय, ॲनायन काय हे माहीत आहे सर्वांना, 9th झालेलं आहे. तर कॅटायन बनवण्यासाठी कोणतं कॅरेक्टर लागू होतं जास्त, याचा आन्सर आहे मेटॅलिक. आणि ॲनायनसाठी ऑब्विसली काय ना, नॉन मेटॅलिक येणार. त्यानंतर नेक्स्ट MCQ. डॅश इज इन अ लिक्विड फॉर्म ऑफ द हॅलोजन फॅमिली. आता हॅलोजन फॅमिली आपल्याला माहीत आहे कोणती आहे, ऑक्सिजन, सल्फर, ती जी आहे ती सर्व आपले काय आहे, हॅलोजन फॅमिली आहे. ठीक आहे, ऑक्सिजन, क्लोरीन जी आहे सगळी ती हॅलोजन फॅमिली आहे. तर त्यामध्ये तुम्हाला लिक्विड फॉर्ममध्ये विचारले आहे. लिक्विड फॉर्ममध्ये कोणतं असतं, यामधलं, या चारीमधलं ब्रोमिन जे आहे ते आपलं लिक्विडमध्ये असतं. याचा आन्सर आहे ना, ब्रोमिन. हे आपलं हॅलोजन कुठे असते हे पण आपल्याला कधी कधी विचारतात. ग्रुप नंबर 17 जो असतो तो हॅलोजन असतो. त्यामध्ये आपलं फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन हे आपले एलिमेंट्स येत असतात. त्यामधले लिक्विड फॉर्ममध्ये हा कधीही ब्रोमिन असतो.
त्यानंतर नेक्स्ट MCQ पहा 33. वाईल गोईंग फ्रॉम द टॉप टू बॉटम इन अ ग्रुप द ॲटॉमिक रेडियस. आता तुम्ही कन्सिडर करा ॲटॉमिक रेडियस कशी होईल, टॉप टू बॉटम जात आहे. आता समजा तुम्ही हायड्रोजन लिथियम येत आहे, लिथियमहून सोडियम येत आहे, सोडियमहून पोटॅशियम येत आहे, म्हणजे वरून खालती येत आहेत. तर तेव्हा ॲटॉमिक रेडियस काय होत जाईल, तुमची इन्क्रीज होत जाईल. इन्क्रीज कशी होत जाईल, आपल्या ॲटॉमिक रेडियस म्हणजे काय, सेंटरपासून आउटरमोस्टपर्यंतचं अंतर ते वाढत जाईल ना. हायड्रोजनला फक्त 1 होतं, पुन्हा लिथियमला 2,1 झालं म्हणजे एक शेल वाढली, पुन्हा सोडियमला आणखीन एक शेल वाढली, म्हणजे रेडियस वाढत जाते, म्हणजे ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज होत जाते. ऑप्शन ए इज करेक्ट ऑप्शन. त्यानंतर 34th MCQ. द टेंडन्सी ऑफ ॲन एलिमेंट टू फॉर्म अ ॲनायन इज द नॉन मेटॅलिक. आत्ताच बघितलं कॅटायन काय असतं, मेटॅलिक, आणि ॲनायन काय असतं, नॉन मेटॅलिक असतं. त्यानंतर लास्ट MCQ आपण पाहणार आहोत. द एलिमेंट्स फ्रॉम द झिरो ग्रुप आर कॉल्ड एज. सगळ्यांना माहिती आहे झिरो ग्रुपला एलिमेंटला काय म्हणलं जातं, नोबल गॅसेस म्हटलं जातं. कोणकोणते असतात सर्वांना माहिती आहे, हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन. ह्याची व्हॅलेन्सी पण काय असते, 0 असते. याला झिरो ग्रुप एलिमेंट्स म्हणतात, याला नोबल गॅसेससुद्धा म्हणतात. ठीक आहे, म्हणून याचा आन्सर काय ना, ऑप्शन डी, नोबल गॅसेस. तर अशा प्रकारे हे आपली आजची MCQ कंप्लीट होतात. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी 3rd, 4th, 5th चॅप्टरचे MCQ असे पूर्ण सायन्स 1चे MCQ कवर करणार आहेत. त्याचबरोबर नेक्स्ट त्यानंतर जे ऑड मॅन आउट आहेत, पुन्हा वेगवेगळे जे क्वेश्चन आहेत, सर्व क्वेश्चन मी कवर करणार आहे. त्यानंतर सायंटिफिक रिझन असतील, न्यूमरिकल्स असतील, तुमचे डिफरन्स असतील, शॉर्ट नोट्स असतील, सर्व क्वेश्चन मी कवर करणार आहे. तुम्हाला जर व्हिडिओ कसा वाटला ते सांगा, कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा. थँक्यू.